नमस्कार मित्रांनो, तुमचं आज सहस्व स्वागत आहे महेश शिंदे ड्रोनवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सगळं महाराष्ट्रातील सर्व वारकरी समुदायाला देवशनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही रोडनी जाता जाता आम्हाला ही विठ्ठलाची एक चांगली प्रतिमा दिसली म्हणून आम्ही थांबलो. तर इथं वारकरी संप्रदायातले काही सदस्य आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांनी प्रतिमा कशी आणि का सादर. नमस्कार. नमस्कार. आज ही विठ्ठलाची प्रतिमा तुम्ही इथं सादर केली, यामागचा तुमचा उद्देश काय होता? आज पंढरपूर यात्रा व आषाढी एकादशी त्याचा औचित्य साधून आज या ठिकाणी देवळाली प्रवासाई मंदिर येथे ही पांडुरंगाची प्रतिमाची स्थापना केली आहे. या प्रतिमेची स्थापना करण्याच्या पाठीमागं साईबाबा जे शिर्डीत उत्सव साजरे करतात, सर्व हिंदू उत्सव साजरे करतात, त्याचा ते एक धागा पकडून या ठिकाणी आषाढी एकादशी ही आज उत्सवात साजरी झालेली आहे. देवळालीतील हजारो भाविक भक्तांनी आज दुपारी मध्याह्न आरतीनिमित्त या प्रतिमेचं दर्शन घेतलं, त्याचं साई दर्शन घेतलं व त्यानंतर तांबे पाटील परिवार व चोळके परिवाराकडून दुपारी सर्वांना खिचडी प्रसादाचं वाटप झाले आहे. ही संकल्पना नेमकं कधी आली तुमच्या डोक्यामध्ये की आपल्याला ही एवढी भव्य विठ्ठलाची मूर्ती साकार करण्याची? साई प्रतिष्ठानना आयोजित जो साई सच्चरित पारायण व कीर्तन महोत्सव असतो, त्या कार्यक्रमाकरता 1 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत या देवळाली प्रवरामध्ये एकदम भव्य दिव्य असं वातावरण तयार होतं आणि या कीर्तन उत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन या ठिकाणी साजरे होतात आणि स्टेजवर या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती असेल, संत ज्ञानेश्वर महाराजांची असेल, संत तुकाराम महाराजांची असेल, या मूर्तीची आम्ही स्थापना करीत असतो आणि ही मूर्ती साई प्रतिष्ठानने या मूर्ती कायम घेऊन टाकलेल्या आहेत व आज एकादशीचं औचित्य साधून या ठिकाणी त्या निमित्त त्या मूर्तीची स्थापना केली आहे. मला तमाम वारकरी संप्रदायाकडनं अशी अपेक्षा असेल की आज प्रति पंढरपूरच देवळालीमध्ये स्थापन करून सगळ्यांना तुम्ही विठ्ठलाचं दर्शन करण्याची सोय करून दिली, त्याबद्दल पूर्ण वारकरी संप्रदाय तुमचा धन्यवाद करतो.